नमस्कार. बिल्वाज हँडमेड या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज पट्ट्या चिटकवून स्टेन्सिल रांगोळी तयार करूया. त्यासाठी मी साडीचा पुठ्ठ्याचा डबा घेते. त्याचे काठ उलगडून त्याला सरळ करून घेते आणि सपाट भाग जो आहे तो कापून घेते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांना टीव्ही स्क्रीन आणि मोबाईलपासून दूर कसं ठेवायचं हा आईसमोर मोठा प्रश्न असतो. अशा वेळी ही छोटीशी सोपीशी रांगोळी जर त्यांच्याकडनं करून घेतली तर त्यांना मजा येईल, त्यांचा वेळही छान जाईल आणि आईसाठी सणावारी घालायला एक सुंदरशी रांगोळीही तयार होईल. या पुठ्ठ्यावर मी आता 5 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर असे काही चौकोन आखून घेतले आहेत. मुळात आपल्याला 5 ते 5 थेंब घ्यायचे आहेत, पण ते सारखे यावे म्हणून मी असे आखून घेतले. अंतर मोजून थेंब घेतले की रांगोळी एकसारखी येते आणि दिसायला छान दिसते. आता स्केलनी आपण बिंदू जोडून रांगोळी तयार करून घेऊ. सगळ्यात आधी बाहेरचे 4 चौकोन तयार करायचे. बाहेरचे 4 थेंब जोडून चौकोन तयार करून घेऊ. लहान मुलंही अगदी सहजतेने ही रांगोळी काढू शकतील, अशी सोपी रांगोळी आहे. स्केलनी केवळ थेंब जोडायचे आहे. एक हा बाहेरचा चौकोन झालाय. आता उरलेले 3ही चौकोन अशाच पद्धतीने आकार वगैरे काढायचे नसल्यामुळे ज्यांना ड्रॉइंग जमत नाही त्यांना सुद्धा ही रांगोळी छान करता येईल. आता दुसऱ्या ओळीतला मधला बिंदू आणि दोन्हीही चौकोनाचे कॉर्नर व्ही आकारामध्ये जोडायचे आहेत. 4ही बाजू अशाच पद्धतीने जोडून घेऊया. हे रांगोळीचं स्टेन्सिल जे तयार होणार आहे त्याचा वापर कल्पकतेने वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. त्यात वेगवेगळी रंगसंगती वापरता येईल. त्यानंतर त्यात वेगवेगळी धान्य भरून वेगवेगळ्या रंगांचे फुलं, पानं यांचा वापर करून, काच, मणी यांचा वापर करून आपल्याला सुंदर रांगोळी सजवता येईल. त्यामुळे एकच जरी स्टेन्सिल असलं तरी दरवेळेला वेगळ्या प्रकारे आपल्याला ते वापरता येईल. तर रांगोळीच्या मधल्या भागी जे 3 थेंब आहेत ते सुद्धा जोडून घेऊया. शेवटचा मधला जो बिंदू उरला आहे तो त्याच्या समोरच्या दोन्ही रेषांना मधल्या बाजूला जोडायचा आहे. अशा प्रकारे 4 चौकोन काढून घेऊया. इथे आपली रांगोळी तयार होते. रांगोळीच्या 4ही बाजूंनी 4-4 सेंटीमीटर सोडून आखून घेऊया आणि कापून घेऊया. इथे आपली रांगोळी तयार झाली. पट्ट्यांसाठी मी पांढऱ्या फोम शीटचा वापर करते. या शीटमध्ये ग्लिटरची पण शीट येते, पण मी इथे साधीच शीट वापरते जेणेकरून रांगोळीचा लुक यावा. रांगोळीच्या बाहेरच्या 4ही बाजूंसाठी 4 पट्ट्या कापून घेते. अंदाजे 2 ते 3 मिलीमीटर रुंदीच्या एवढ्या त्या पट्ट्या आहेत. कटरनी किंवा ब्लेडनी अगदी सहजतेने या कापता येतात. आधी रांगोळीची बाहेरची बाजू करून घेऊ. बाहेरच्या बाजूवर फेविकॉल लावून पट्टी चिटकवून घेते. अशा प्रकारे 4ही बाजूंवर फेविकॉलनी पट्ट्या चिटकवून घेऊया. आधी समोरासमोरच्या 2 बाजू करून घेतल्या
आणि मग तिसरी आणि चौथी बाजू करते. पट्टी चिटकवत असताना जर ती मापापेक्षा मोठी झाली तर पेन्सिलने आधी मापाची खूण करून घ्यायची आणि मग जास्तीची पट्टी कापून उर्वरित पट्टी चिटकवून घ्यायची. याच पद्धतीने संपूर्ण रांगोळी आपण चिटकवून घेणार आहोत. आतल्या पट्ट्या मात्र बाहेरच्या पट्ट्यांपेक्षा थोड्या रुंदीला कमी घ्यायच्या आहेत, म्हणजे रांगोळी अजून नाजूक दिसेल. बघा, आपली पट्ट्यांची स्टन्सिल रांगोळी तयार झाली. आता यात रंग भरून बघूया. रंगासोबत मी काचांचाही वापर करणार आहे. रांगोळीचे रंग जर कडांवर सांडले तर ब्रशनी आपण ते साफ करू शकतो. रांगोळी आवडली की नाही ते नक्की कमेंट करून कळवा.